पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 99 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 99 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। शिबिराचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व समाज बांधवांना सामाजिक कार्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगून सर्वांचं मनोबल वाढवलं आणि संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं। या प्रसंगी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गिरीधर थोरात, सेवादल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कुर्डे, सेवादल शहर उपाध्यक्ष दशरथ सामल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रुपनर, उत्सव अध्यक्षा निर्मला सोनकर, उत्सव उपाध्यक्षा नंदा बंडगर, शोभा रेवे, उमेश वायकोले, प्रकाश दहिवडे, शुभम दुधाने, ओंकार भिसे, अशोक खांडेकर, गणेश बंडगर, सुधीर सोनकर, सिद्धराम मोटे, समर्थ बन्ने, शिव केल्लूर, शंकर भिसे, रवी सलगर, मल्लू देवकते, खंडू धायगोडे, आनंद हिरांदगे, रेवण बन्ने, श्रीकांत खांडेकर, राम खांडेकर, सचिन सोनकर, विठ्ठल पुजारी यांच्यासह विजय रुपनर मित्र परिवारानं परिश्रम घेतले। रक्तदान शिबिराचं आयोजन सर्वात जुनं धनगर समाजाचं संघटन असलेल्या या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आरोग्य आणि रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायची संधी दादा आपल्या सगळ्या या कार्यकर्त्यांमुळं, सर्व आपल्या बुजुर्ग नेत्यांमुळं, माता भगिनींमुळं मिळाली। आम्ही या रक्तदान शिबिराला आज इथं भेट दिली। 301व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर देशभर कार्यक्रम होत आहेत। गावच्या ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत आपल्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती या भारतवर्षामध्ये साजरी केली जाते आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा वसा आणि वारसा, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या समाजामध्ये जन्म घेणं आणि त्यांचं पुण्यश्लोकी असं कार्य या भारतवर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणूनच मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक ही पदवी भेटली।